देशाचे गृहमंत्री नांदेडमध्ये आले असताना केवळ डीपी सावंत यांना पुन्हा प्रवेश देण्याची नामुष्की जिल्ह्याच्या वाटेवर आली अशा शब्दात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली। राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर आमदार प्रताप पाटील माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत। अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणातील या दोन्ही तलवारी एका मॅनमध्ये आल्या होत्या, पण राजकीय अपरिहार्यता दोघांच्याही देहबोलीतून दिसून येत होती। अखेर महायुतीच्या जागा वाटपामुळे चिखलीकरांना राष्ट्रवादीत जावे लागले आणि पुन्हा एकदा राजकीय वेरी एका पक्षाच्या जोखडातून मुक्त झाले। अशोक चव्हाण आणि चिखलीकर दोघेही एकमेकावर आता थेट टीका करत आहेत। चिखलीकर यांनी शनिवारी झालेल्या एका पक्षप्रवेश सोहळ्यातही अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडमध्ये 4 वेळा आले, 3 माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। हे पाहून अमित शहा यांना 3-4 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले, पण ऐनवेळी ज्यांना आधीच प्रवेश दिला त्या डीपी सावंत यांचा प्रवेश करण्याची नामुष्की ओढावल्याचा टोला चिखलीकर यांनी लगावला। भाजप जिल्ह्यात नंबर 1 चा पक्ष म्हणणाऱ्यांनी स्वतः आत्मचिंतन करावे असे चिखलीकर म्हणाले। लोक परेशान आहे, अतिशय मोकळेपणाने सांग आपण दादांना पहिल्यांदा प्रवेश झाला तो घाटे साहेबांचा आणि बोदेगावकर साहेबांचा, त्यानंतर भावनांना अंबर्डीच्या प्रवेशासाठी दादा नांदेडला, त्यानंतर भास्करराव कटलाच्या आणि पोकरणाच्या प्रवेशासाठी दादा नांदेडला, त्यानंतर शेषरावजी चव्हाणांच्या प्रवेशासाठी दादा नांदेडला। आपण दादाच्या तिन्ही दौऱ्यात एकाही कार्यकर्त्याला डबल प्रवेश दिला नाही। आता समोर त्यांना एवढा राग आला आमचा की त्यांना वाटायला लागलं मग मी या जिल्ह्याचा मालक होतो आणि नवीन आलेला माणूस 3-3, 4-4 माझ्या आमदारांना प्रवेश देते, मग आपण का नाही? म्हणून या महायुतीचे नेते, देशाचं कणखर नेतृत्व आदरणीय अमित शहा साहेबांना नांदेडला आले। आम्हालाही वाटलं की काय चमत्कार होईल नांदेडमध्ये। चमत्कार तर काही झाला नाही, प्रवेशाला कोणीच भेटलं नाही, म्हणून डीपी सावंताला पुन्हा प्रवेश दिला। ही वेळ राष्ट्रवादीवर आणखी आलेली नाही आणि तीच मंडळी सांगते की आम्ही नंबर 1 चा पक्ष आहे। आता त्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की देशाच्या एवढ्या मोठ्या नेत्यांना आणून तुम्ही त्यांना जो काही शब्द दिला 3-4 माझे आमदार प्रवेश करतील, ती स्वतःची बदनामी होऊ नये, जिल्ह्याला तर सगळ्यात माहिती आहे, म्हणून त्यांनी 1 प्रवेश केला। ती वेळ राष्ट्रवादीवर येणार नाही। भविष्यामध्ये दादाचे आपल्याला कार्यक्रम घ्यायचे,